सुट्टीचा दिवस असो किंवा वीकेंड, आपल्या दिवसाची सुरुवात ही उशिराच होते. त्यामुळे आपल्याला समजत नाही की नाश्ता करावा की डायरेक्ट जेवणासाठीच बनवावं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न सुटणार आहे, कारण एकदम पोटभरीचा नाश्ता आज आपण बनवतोय. नमस्कार मंडळी, मी आनंदी. आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. एकदम चविष्ट आणि सगळे पोटभर खातील असा आलूचा पराठा आज आपण बनवतोय. तर एका भांड्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्यानंतर 1 कप बेसन पीठ घ्यायचंय. पीठ शक्यतो चाळलेलं असावं. ढाब्यावरचे पराठे एकदम खुसखुशीत आणि मऊदार असतात, त्यामुळे इथे बेसनाचा वापर आपण करतोय. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ ऑप्शनल आहे. अजून खूप जास्त गोष्टी पिठामध्ये टाकायची गरज नाहीये. तर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता पाणी टाकून व्यवस्थित त्याचं कणिक करून घेऊया. पाणी टाकताना ते टप्प्याटप्प्याने टाकायचं, नाहीतर एकदमच सगळं पाणी टाकल्यानंतर कणिक बिघडण्याची शक्यता असते. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कणिक आपल्याला सॉफ्ट हवी आहे. सेमी सॉफ्ट असली तरीही चालणार आहे. पराठे एकदम छान व सॉफ्ट येण्याकरता कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे. आपली कणिक मऊन होते तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपली 5000 सबस्क्रायबरची जर्नी लवकरात लवकर सक्सेसफुल करूया. हाताच्या साहाय्याने कणिक छान मळून घ्यायची आहे. कणकेवर आपण थोडंसं तूप टाकून ती परत मळून घेऊया. कणिक मळल्यानंतर 2 ते 3 ड्रॉप तेलाचे टाकून सर्व कणकेला लावून आता ती कणिक 15 मिनिटं झाकून ठेवायची आहे. तोपर्यंत पराठ्यासाठीचं स्टफिंग करून घेऊया. स्टफिंग मसाल्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं टाकायचं आणि अर्धा चमचा जिरे घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण साईडला ठेवून उकडलेले बटाटे घ्यायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. इथे एक टीप अशी की बटाटे उकडल्यानंतर ते लगेच पाण्यातून काढून घ्यायचे आणि पूर्ण थंड झाले की मगच त्याची भाजी बनवायला घ्यायची आहे. ह्यामुळे भाजी चिवट होत नाही आणि पराठे फुटत देखील नाही. आता हे बटाटे मॅश करून घ्यायचेत. शक्यतो किसून घेतलेले अधिक चांगले, त्यामुळे सर्व बटाटे एकाच फॉर्ममध्ये मॅश होतात आणि पराठा फुटत नाही. बटाटे मॅश करून झाले की मिक्सरमधून काढलेली हिरव्या मिरच्या आणि आल्याची पेस्ट टाकायची. त्याचबरोबर मूठभर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. सर्वात आधी आपण 1 चमचा धनेपूड घालायची, अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालून आपण यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालतोय, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, चिमूटभर हिंग घालायचा, अर्धा चमचा चाट मसाला आणि नंतर अर्धा चमचा जिरेपूड घालून आता ह्यामध्ये मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना सर्व मसाले बटाट्याबरोबर एकजीव होतील असं छान स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया. बरोबर 15 मिनिटांनंतर कणिक परत व्यवस्थित मळून घ्यायची. 15 मिनिटं कणिक रेस्टसाठी ठेवली की ती व्यवस्थित नरम होते आणि स्टफिंग बरोबर तीही छान पसरते. आता ह्या कणकेचे देखील गोळे बनवून घेऊया. तर इथे असे गोळे बनवून घेतले की आता ह्या आपण गोळ्यांची छोटी पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना पोळपाटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि त्यामध्ये स्टफिंगचा एक गोळा ठेवून साईडच्या पोळीमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा. आपण ज्याप्रमाणे मोदक भरतो आणि त्याच्या कळ्या ज्या आहेत ते ॲडजस्ट करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पराठ्यासाठी हे देखील तसंच करायचं आहे आणि उरलेली कणिक ही तोडून घ्यायची आहे. आता पोळपाटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि त्यानंतर आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा व्यवस्थित लाटून झाला की तो आता आपण
तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तो भाजताना तुम्ही त्याला तूप लावा किंवा तेल लावा, काहीच हरकत नाही आहे। इथे पराठा आपल्याला लाटताना ना फाटलेला आहे ना कुठे चिकटलेला आहे, तर फाटलेला देखील नाही आहे आपला पराठा। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ फॉलो करून तुम्ही असे फुगलेले न फाटलेले आणि काहींना न जमणारे पराठे पहिल्याच प्रयत्नात अगदी आरामात बनवू शकता। त्याचं स्टफिंगसुद्धा आतमध्ये छान सेट झालेलं आहे। तर अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा। सो इथे आपले पराठे एकदम छानपैकी रेडी आहे। तुम्ही हे पराठे दह्यासोबत किंवा चटणीसोबतही छान लागतात किंवा कोणाला असेही सुंदर लागतात खायला। अशाच छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा।